हा, काय बघत आहेत आपण? पाण्यातील प्रतिमा हा प्रत्येक पेपर साठी काय महत्वाचा घटक आहे. आतापर्यंत पहिली, दुसरी, तिसरी, चौथी किंवा त्याच्या पुढेही सगळीकडे हा प्रश्न एक तरी विचारलेला असतो. 1, 2 किमान विचारलेले असतात. त्यामुळं हा अतिशय सोपा, याच्यावरचा मार्क कोणाचाही जाऊ नये. त्यामुळं फक्त काय करायचंय, काय लक्षात ठेवायचे, पाण्यातील प्रतिमेमध्ये महत्वाचे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. ते काय की पाण्यातील प्रतिमेत वस्तूची किंवा आकृतीची किंवा तुम्हाला जे काही दिलेलं असेल, अल्फाबेट दिलेले असेल, एखादं गोल चौकोन काही दिलेलं असेल, त्यामध्ये काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं काय होत असतं पाण्यातील प्रतिमेमध्ये, वरची बाजू खाली आणि खालची बाजू सर्वात वर. तर अशा आकृती, प्रश्न आकृती दिलेली राहील आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाण्यातील प्रतिमा ओळखा असं सांगितलं जाईल. त्यावेळेस काय करायचंय, वरची बाजू खाली आणि खालची बाजू सर्वात वर असं करून आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे. पण उजव्या डाव्या बाजूमध्ये काही फरक होतोय का? नाही. उजवी डावी म्हणजे ही आणि ही साईड आहे तशीच राहते, फक्त खालची वर आणि वरची खाली एवढाच फरक आपल्याला करायचा आहे. उजव्या डाव्या बाजूमध्ये काही फरक येणार नाही. आले लक्षात? तर आता आपण काय करू, याच्यावरच्या अजून काही उदाहरणं बघू. म्हणजे तुम्हाला हे मुद्दा, हे जे महत्वाच्या 2 बाबी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आणि याच्यावर अजून काय करायचे, उदाहरणं सोडवायचे आहेत. यामध्ये अवघड असं काही नाहीये. फक्त काय करायचंय, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करायची आहे. मी काय केलंय, इथं बी काढलंय. ठीक आहे, आपला अल्फाबेट मधलं बी काढले. तर मला सांगा, याची पाण्यातली प्रतिमा सारखी राहील का काही बदल होईल रे याच्यामध्ये? कारण सेम आहे, वरती पण आणि खाली पण ही आकृतीच कशी आहे, खाली आणि वरच्या बाजूला सेम आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही बदल होणार नाही. अजून असे काय काय अल्फाबेट असतील जे काय होतील, दोन्हीही म्हणजे मेन जे अक्षर आहे त्यांचं ते आणि पाण्यातली प्रतिमा त्यांची काय होते, सेमच राहते. असे कोणते कोणते अल्फाबेट आहेत रे जे तुम्हाला? बी. अजून कोणते? सी पण काय होईल, सेम राहील. अजून कोणतं? डी. डी पण कसं दिसतंय, सेमच दिसतंय. अजून कोणतं? ई. ई मध्ये पण काही फरक होणार नाही. अजून एच, अजून ओ, आय, अजून के. बर, अजून एक्स. हे काय होते, हे एबीसीडीतले काही अक्षर आहेत ते काय होणार आहे. जर आपण पाण्यातली प्रतिमा बघायला गेले, म्हणजेच काय केलंय, ही पट्टी, हे जे एबीसीडीतले मी अक्षर लिहिले, ही काय करणार आहे आपण, अशी पलटी करणार आहे, हो की नाही? त्यामुळं हे वरचे जसे दिसतायत वरती तशीच खाली पण दिसणार आहे. काही याच्यामध्ये फरक होणार नाही. जर यांची तुम्हाला काय केलं, पाण्यातील प्रतिमा काढा असं सांगितलं, तर ही प्रतिमा जशी वर दिसतायत अक्षर तसंच तुम्हाला काय होणार आहे, खाली पण दिसणार आहेत. यामध्ये काही फरक होणार आहे का? नाही. याच प्रकारे काही मराठीतले अंक, काही इंग्रजीतले अंक पण काय होते, पाण्यातल्या प्रतिमेत आणि जसे आहेत तसे काय सारखेच दिसतात, हो की नाही? त्यामध्ये पण काही फरक होत नाही. जसं की शून्य, शून्यामध्ये काय फरक होतोय का? शून्य किंवा 0 काय फरक होतोय का? ओ मध्ये नाही होत म्हणल्यावर ह्याच्यामध्ये पण होत नाही. अजून कोणते अंक असतील रे ज्याच्यामध्ये फरक होणार नाही? 3. बर, मराठीतले 3 मध्ये पण काही फरक होणार नाही. 6 मध्ये पण होणार नाही. अजून हा, इंग्रजीतले 8, यामध्ये पण सेम दिसणार. खाली हा, इंग्रजीतला 1 काढला, त्यात पण काय होणार आहे, सेम दिसणार आहे. अजून कोणते अंक आहेत का असे? अजून नाहीये. बर, अजूनही काही असू शकतात किंवा एवढेच. आता याला जर पाण्यातली प्रतिमेत काढायला गेलं तर काय होणार आहे, सारखंच दिसणार आहे. आणि हेच अंक किंवा हेच अल्फाबेट काय होते, पेपर मध्ये पण विचारले जातात का? कारण ते सेमच दिसतात. मग आपल्याला वाटतंय पाण्यातील प्रतिमा आहे म्हणजे काहीतरी वेगळं होणार आहे, पण ह्या अंकात आणि ह्या अल्फाबेट मध्ये काही फरक पडत नाही, ते सेमच दिसतात. तर हे काय करायचे, तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायचे, पेपर मध्ये येऊ शकते. अजून एक,
थांबा, काही उदाहरणं घेऊ आपण. काय, एक मिनिट. बोर्डवर ए काढले आणि जर विचारलं ह्याला पाण्यातल्या प्रतिमेमध्ये हे कसं दिसेल, तर कसं दिसेल? कोण काढून दाखवतंय? एकच जण. पुन्हा बाकीचे. काय करायचंय? फक्त खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली करायचा आहे, हे की नाही? समजा मी आता काय काढू, एक गोल काढले. हा, याचा भाग खाली पाण्यातील प्रतिमेत कसा दिसेल? कोण काढताय? हा बघा, अजून घेते, अजून उदाहरण घेऊयात. तुम्हाला पेपर मध्ये पर्याय दिलेले असणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय डायरेक्ट काढायचं नाहीये. पण तुमच्या खरंच लक्षात आलंय का हे बघण्यासाठी मी काय केले, काढायला लावलंय. आणि तुम्हाला थोडंसं अजून काय होणार आहे, अवघड येत जाणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय झाले पाहिजे, कितीही अवघड आलं किंवा कितीही सोपं आलं तरी पण तुम्हाला ते प्रश्न आलाच पाहिजे. मला सांगा, हे आरशातल्या प्रतिमेत कसं दिसणार आहे? कोण काढून? एक जण. असं दिसेल का रे? असं दिसेल का? मला सांगाय, बरोबर आहे का? बरोबर आहे का कुठे चुकलंय? बरोबर आहे. आता इथं आपण त्रिकोण काढलाय, मग हा पण उलटा व्हायला पाहिजे की नाही? पाण्यात तो त्रिकोण आहे तसा त्रिकोण दिसेल का? त्याला पण आपल्याला उलटे करायला लागेल की खालचा भाग वर आणि वरचा भाग. आता याच्यामध्ये खालचा भाग आणि वरचा भाग सेमच आहे, त्यामुळे त्याच्यात काही बदल होणार नाही. याच्यात पण खालचा वरचा भाग सेमच आहे, त्यामुळे त्यात पण बदल झाला नाही. पण हा जो त्रिकोण आहे त्याचा खालचा आणि वरचा भाग वेगळा आहे. मग आपल्याला वरचा भाग खाली घ्यायचा आहे, मग तू आहे तसंच घेतलास. मग काय बदलच नाही झाला. फक्त तू हे घेतलंय वरचं खाली आणि खालचं वर, हे बरोबर केले. पण हा त्रिकोण पण उलटा झाला पाहिजे की नाही? खालचा भाग वर घ्यायला पाहिजे आणि वरचा भाग खाली जायला पाहिजे. पूर्ण आकृतीतच ती हे झाली पाहिजे, फक्त एका ठिकाणी होऊन नाही चालत. पूर्ण आकृतीमध्ये तो नियम लागू होतोय. कोण करते हे बरोबर? हा, परत तेच केलं की उलट करायचंय. म्हणजे काय करायचंय? परत तसंच झालं ना, ते वरती मोठा भाग घ्यायचा आहे आणि उलट करायचंय त्याला. त्रिकोणच उलटा काढायचा आहे. वर रेष मारायची स्ट्रेट, वर वर ग, आणि मग खाली. हा जा. हा, कोण काढतंय? श्रेयसला येते. श्रेयस येऊ दे, श्रेयसला येते म्हणतोय. चल दाखव, येते का खरंच? हा, काढ. हा, म्हणजे उलटे त्रिकोण काढायचे आहे, तसेच काढायचे मोठाले. फक्त त्रिकोण पण काय झाले पाहिजे? उलट झाले पाहिजे. म्हणजे आकृतीत जेवढं दिलंय तेवढं सगळंच उलट झालं पाहिजे. पाण्यातली प्रतिमा म्हटलं की काय करायचंय? खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली. आले लक्षात? हा, बघा, तुम्हाला काही उदाहरण दिलेत. अजून एक उदाहरण घेऊ आपण. हा, तर काय करायचंय आपल्याला? आता याचे उत्तर शोधायचे. एकदम सोपं आहे. फक्त काय करणार आहेत आपण? याच्यामध्ये
वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर. बर बर बर, पहिला याचं कोण सोडवतंय? काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे का? तर काय केलंय, फक्त त्याचं उलट केलंय. पाण्यातली प्रतिमा म्हणलं की काय, फक्त उलट, खालचा भाग वर, वरचा भाग खाली. हा, दुसरं कोण सोडवतंय? हा, सोहन. एकच जण. एकदम ॲक्युरेट. पर्याय बघायचेत, काही ठिकाणी वेगळा असू शकतं. बरोबर आहे का रे हा पर्याय? सोहन बघ तू, बरोबर आहे का? ही लाईन कुठं आहे, ही लाईन कुठे आहे, बरोबर आहे का? नीट बघ, नीट पर्याय बघ. ती लाईन ह्या टिंबच्या किती जवळ आहे आणि इथं किती लांब आहे आणि ह्याच्या जवळ आहे, असं आहे का तिथं? प्रश्नात आकृती आणि उत्तर आकृती ऑब्झर्वेशन व्यवस्थित पाहिजे. कोणतं आहे सोन? कोणतं आहे तसं? जवळ कुठे? पटकन. हा, आहे का तिथं जवळ? मग पर्याय क्रमांक 2 येणार की 3 येणार? पर्याय क्रमांक 3. बरं, आता मला 4 नंबरचं 3 नंबरचं कोण सोडून दाखव? एक जण. हा, चौथ्या याच्यात काय केलंय बघा, केलंय ना बरोबर. सर्व त्रिकोण पण उलटे केले आणि वर्तुळ 1 नंबरला होता तो पण खाली गेलाय. आता बघा काय 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 करतील, लक्ष द्या. आता इथं तर नाही, पण इथं चुकू शकताल, इथं चुकू शकेल. कारण काय, काही ठिकाणी काही त्रिकोण उलटे केलेत, काही ठिकाणी काय केलंय, वर्तुळ खाली दिलाय, पण ते आपलं उत्तर नाही. आपल्याला काय करायला पाहिजे, सगळेच त्रिकोण उलटे झाले पाहिजे आणि वर्तुळ सुद्धा खालच्या बाजूला गेला पाहिजे. जो वर आहे तो खाली आला पाहिजे. त्यामुळं गोंधळून जायचं नाहीये. एकदम सोपा हा प्रश्न आहे आणि प्रत्येक पेपरला विचारला जातो. त्यामुळं काय करायचंय, एकदम ऑब्झर्वेशन व्यवस्थित करून याला सोडवायचं आहे. आणि तुम्ही सांगितलंय ना आत्ताच की काय करू शकतो आपण मॅडम, पेपर उलटा धरू शकतो, है की नाही? आणि लगेच काय होतंय, उत्तर निघतंय. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल रे? पेपर उलटा धरला तर आपल्याला ही आकृती उलटी होईल, म्हणजे आपली प्रश्न आकृती काय होणार आहे, उलटी होणार आहे. त्याच बरोबर आपले पर्याय पण उलटे होणार आहेत, हो की नाही? मग परत आपलं उत्तर चुकणार. त्यासाठी काय करावं लागेल, मग जेव्हा तुम्ही पेपर उलटा धराल तेव्हा ही आकृती उलटी होईल. मग ही आकृती तुम्ही एक कुठेतरी बाजूला काढून घेऊ शकता आणि नंतर पर्यायात ती शोधू शकता. असं तुम्हाला काय होईल, सोपं पडेल. किंवा मग ते जर नसेल करायचं तर मग आपली ट्रिक वापरू शकता. काय, ह्याला उलट करून ऑब्झर्वेशन करून तुम्ही सोडू शकता. किंवा मग पेपर उलटा करून डायरेक्ट तुम्हाला काय होतंय, उत्तरच मिळतंय. फक्त तुमचे पर्याय पण उलटे होते, त्यासाठी ती आकृती तुम्हाला डोक्यात ठेवावी लागेल. किंवा मग एक साईडला कुठेतरी काढली की मग पर्यायात तुम्ही ती शोधू शकता. ह्यापैकी कोणतंही करा, पण उत्तर आपलं काय झालं पाहिजे, बरोबर आलं पाहिजे. आपल्या हक्काचे मार्क काय झाले नाही पाहिजे, गेले नाही पाहिजे. त्यामुळे काय करायचं, सगळ्यांनी असे प्रश्न आवर्जून सोडवायचेत आणि बरोबर सोडवायचेत. आले लक्षात? आपण काय केले, पाण्यातील प्रतिमा बघितले. हे काय होतंय, जरा हे काढायला जरा जास्त हार्ड आहे. तर आपण पेपर मध्येच काय विचारले हे बघू. आपण आधी सगळं व्यवस्थित बघितलंय टॉपिक, त्याच्यावर आता बघा पाण्यातील प्रतिमाची प्रश्नाकृती ही आहे आणि सांगितल्याप्रमाणे याला काय करायचंय आणि कोणतं उत्तर असेल हे ऑब्झर्वेशन करून मला सांगा. प्रश्न पहिला दुसरा दोन्ही पण बघा आणि पटकन उत्तर सांगा. पटकन. तुम्ही मला ट्रिक पण सांगितली होती मॅडम, असं करू शकतो आपण, तसं त्याचा बी ऑफर करा तुम्ही आणि मला सांगा. पाण्यातली आकृती, पाण्यातली प्रतिमा. तिसरा नंबर आहे. तिसरा आहे काय? बरोबर आहे का रे? तिसरा नाही रे, तिसरा कसं काय? तिसरा नाही आहे. बघा बघा, तिसरा आहे का? मला नाही माहिती, मी चेक नाही केला. बघा तुम्ही. तिसरा आहे मॅडम. तिसराच आहे काय? उलट धरलं की लगेच लक्षात आलं तुम्हाला. मॅडम बघा, तिसराच आहे. प्रियंका उलट करून बघाय बघायला मी तर बरोबर आहे. बाकीचे नाही पर्याय. मी बघू जरा, उलट धरलं की तसंच होतं काय.
बघा याचा 1 नंबरचा डोळा वरचा अर्धा उघडा आहे. याचा आहे का? याचा नाही ना रे 1 नंबरचा डोळा वरचा अर्धा उघडा. वरचा आहे खाली आहे. पण 1 नंबरचा वरचा अर्धा उघडा आहे. मग याच्यात 2 नंबरचाच आहे वरचा उघडा. ते नाही होणार. बघा नीट बघा तुम्ही. मॅडम दुसरा चौथा होईल. एकदम ऍक्युरेट उत्तर बघा की असंच करणार काय. चौथा हा हे असतील की हे बघा इथं वरचा उघडा आहे की नाही. त्या डोळ्यांमध्ये पण फरक आहे. त्यामुळे काय करायचंय ऑब्झर्वेशन करताना नीट करायचंय. हा तर काय करू शकतो आपण याच्यामध्ये पेपर उलटा धरून पण ऑब्झर्वेशन त्याला पण पाहिजे. नीट केलं तरच तुमच्या लक्षात येणार आहे की पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अजून पण बघा 4च बरोबर आहे ना. हा ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा प्रश्न आकृती अशी दिली. याच्यामध्ये बाणाची दिशा ते व्यवस्थित बघा. एक वर आहे एक खाली आहे. तर असंच आपल्याला पाहिजे. फक्त उलट झालेला पाहिजे. उलटा होताना काय होणार आहे हा इकडे जाणार आहे हा इकडे जाणार आहे. बघा पटकन बघा कोणती बरोबर आहे. सगळंच उलट होणार आहे. त्याच्यामध्ये हा तर पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 2 हो की नाही. कारण हे काय झालंय वरतीच राहिले. हे खाली जायला पाहिजे. हा पण येणार नाही कारण इथं काय झालंय जरा आकारच बदललाय हो की नाही. इथं गोल आहे. त्यामुळे हे 2 तर येणार नाही. ह्या 2 मध्ये बघा तोच पर्याय येईल. कारण काय ह्याच्या हा जो बाण आहे तो वरती आहे तर हा पण वरतीच राहिलाय आणि हा खाली तर खालीच राहिलाय. पण गेली पाहिजे की नाही उलट केल्यावर. हा त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने जायचं. फक्त आपल्याला उत्तर पटकन आणि लवकर निघलं पाहिजे. इथं बघा सेमच प्रश्न आहे पण इथं काय लिहिलंय जल प्रतिबिंब. काय म्हणले जल प्रतिबिंब. जल म्हणजे काय. जल म्हणजे जल पाणी म्हणजेच काय मग पाण्याचंच प्रतिबिंब म्हणजेच काय पाण्यातील आकृती पाण्यातील प्रतिमेची आकृती आपल्याला काय करायची ओळखायची. तर बघा बरं प्रश्न हा 37 नंबरचा प्रश्न बघा आणि सेम टू सेम आकृती कोणती आहे चेक करा. त्याच्यानंतर त्याच्या खालची करायची पटकन. बघा पटकन कोणती सेम दिसते. मॅडम 1 नंबर. मॅडम 2 नंबर. मॅडम 2 नंबर. 2 नंबर आहे. 2 नंबर. हे खाली वर खाली वर 2 नंबर. 2 नंबर कशी येईल रे. मॅडम 1 नंबर आहे. उलटी करायची की आपल्याला. तुला तिथून उलट दिसतंय इकडून येऊन बघ की. 1 नंबर आहे बघा. 1 नंबर. 1 नंबर येतंय का चेक करा. मला काय माहित नाहीये. 1 नंबर येते. कान ते सगळं बघायचंय. हा बघा इकडे बघा माझ्याकड. काय म्हणताय. हा हे बघा याचे काय झालंय या दोघांचे कान उलटे लावलेत हे की नाही. उलटे नाही रे. नाही इकडे बघा याचे सरळ लावलेत म्हणजे ही तर नाही ही सेम दिसणार नाही का. पाण्यातली ओळखायची म्हणजे आपल्याला उलट करायचंय. आता बघा ह्या तिन्हीपैकी कोणती बघा. याचे डोळे दोन्हीकडे पण सेम दाखवलेत. याच्याकडे एक वेगळा आणि एक वेगळा आहे. त्याच्यामुळे ही पण येणार नाही आणि कोणती नाही येणार 2 नंबर. फक्त आता आपल्याला 3 नंबर आणि 1 नंबर बघायची. बघा जरा व्यवस्थित निरीक्षण करून. 3 नंबर नाही मला 3 नंबर. 3 नंबर 3 1 आहे. हा कुठं माझा डोळा खाली. एकाचा डोळा खाली आणि एकाचा वर. आता याचा खाली आहे आणि याचा वरचा उघडा आहे आणि याचा खालचा. मग तसंच बघा की कुठे उलट करताना फक्त 3 नंबर आहे काय बरोबर. याला उलट करून बघा की कसं दिसणार. इकडलं हा 1 नंबरचा डोळा काय होणार आहे याचा खालचं रंगलेला असणार आहे. इकडून बघा बरं. 3 नंबर हा आहे खालचा रंगलेला आहे हे की नाही. जरा कन्फ्युजन झालं की उलट करू शकताय. हा हे बघा आता हा प्रश्न बघा आणि सांगा पटकन मला काय आहे. 7 प पी एम बघा कुठे आहे असं. मॅडम 3 नंबर किती PM. मला पी पण उलट झालं पाहिजे की रे. पी पण उलट झालं पाहिजे. 2 नंबर आहे. खालचं वर गेलं पाहिजे वरचं खाली आलं पाहिजे. पहिला हे बघा असं दिसणार. असं दिसणार म्हणजे 7 वर येणार आणि प पण उलट होणार. पी पण आणि एम पण. एम च डब्ल्यू होणार हे की नाही. डब्ल्यू झाले बघा. कुठे झालंय डब्ल्यू. आता हे तर नाही हेच एम चे एमच राहिले. हा कट होणार हा कट होणार. हा 2च पर्याय आहे. तर हे हा पी हा हे वर खाली आहे इथं वर यायला पाहिजे हो की नाही. आणि पी पण आणि हे पण. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. आता बघा अजून काही प्रश्न होते हे सोडवलेत काय. हा हे बघा
याच्यात पण काय विचारलंय, पाण्यातील प्रतिबिंब शोधा आणि सेम टू सेम असं आपल्याला काय करायचंय, शोधायचं आहे. बघा बरं कोणता आहे. हा भाग खाली जायला पाहिजे, इथं वरतीच दिलाय. 1 नंबरला काय दिलाय, वरती दिलाय, म्हणजे ही तर येणार नाही, ही पहिले कट करायला पाहिजे. आता बघा इथं त्रिकोण सरळ दिलाय आणि इथं पण सरळ आहे, इथं 2 नंबरला सरळच आहे की नाही, त्यामुळे हा पण येणार नाही, कारण त्रिकोण उलटा व्हायला पाहिजे की नको, पाहिजे, त्यामुळे हा पण कट. आता फक्त पर्याय क्रमांक 3 आणि 4 तुमच्याकडे राहिलेत, तर बघा पटकन पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये 4 बरोबर का, 3 का 4? 4 नंबर. बरं परत एकदा उलट करून बघा बरं तुमचं. 4 नंबरचं काय आहे, बरोबर आहे का? 4 नंबर, 4 नंबर 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा हे 7 म्हणते काय म्हणते 7 आणि PQ असं दिलेलं आहे आपल्याला. आता हे पण सेम असं उलट झालं पाहिजे. मॅडम कोणतं आहे बघा, 1 नंबरचाच आहे का? खाली गेले. बर पर्याय क्रमांक 1. तर सगळ्यांच्या लक्षात आलंय ना, आपल्याला पेपर मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आपण काय करायचं नाही, चुका करायच्या नाही, अगदी बरोबर पर्याय शोधून काय करायचंय, उत्तर काढायचं आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या? ठीक आहे, बसा खाली.